सच्चाय मित्रांनो, मी अर्चना अलवर, एक शेतकरी कन्यात आज आहे लेवलीचा 5वा दिवस. तर दुपारी पारी फौजी साहेबांना जेवण घेऊन आलते. तर आल्याच्या नंतर ही खोंडी आज सकाळी तयार झाली. तर इतकी मस्त तयार झाली, इतकी भारी म्हणजे ना, इतकी म्हणजे आम्ही त्या टायमाला विचार केला खोंडीला खर्च येईन आणि खोंडी इतकी खराब होती म्हणजे पगवतच नव्हतं, डायरेक्ट वडाच होता. त्या वड्याला पहा किती मस्त झाले. इतकी नाद खोंडी झाली म्हणजे एक तुकडी झाली, नाद खुळा झालाय. आणि आता ही दुसरी पण चालली. तर पहा अजून आता चालू आहे, संध्याकाळपर्यंत होऊ शकते. तर पहा इथं पण काळी माती निघली होती, तर ढिगारे घातले होते. तर पहा ते आता पांगवायचं काम चाललं आहे. तर पहा तिकडे JCB चाललाय, इकडे ट्रॅक्टर चाललाय. आणि मला हे सांगायचं होतं की तर पहा तिथं लय काळी माती आली, म्हणजे ग्रीस टाईप माती आली. म्हणजे पलीकडं पण 100 फुटाच्या अंतरावरती लई तशीच माती आहे, असं ग्रीसच असल्यावानी माती. तर पहा फौजी साहेब मला ते सांगत होते. तर पहा खोंडी इतकी भारी झाली, तर लय भारी झाली. तर पहा तुम्हाला पण दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने. पहा तर पहा फौजी साहेब काय सुट्टी घेत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची ड्युटीच असते. दगड गोळा कर, कुठं काय कर. त्यांना पण जेवढा मला नाद आहे ना, त्यांना पण तेवढाच नाद आहे. आम्ही दोघं एक लेवलचे, कष्ट करायला एक नंबर थाटर शेतकरी आहे. तर पहा आपली लेवल चालू आहे. आज होऊन जाईल, आहे ना? आज होईन काय? आज होऊन जाईल म्हणतात. तर पहा चला, सतसाहेब कशा झाल्या खोंड्या मला कमेंट करून सांगा. तर चला, बाय बाय सतसाहेब.